पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होप यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या मागेल त्याला झाड हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला। गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबईत यशस्वीपणे सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत नागरिक, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था तसेच पर्यावरण प्रेमींना निःशुल्क वृक्षरोप उपलब्ध करून देण्यात आली। माजी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला। वाढते शहरीकरण, बदलते हवामान आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या गरजेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांनी आपल्या संभाषणात सांगितले की येणाऱ्या कालखंडात 40% लोकसंख्या वाढणार आहे आणि म्हणून आपला परिसर हरित ठेवणे गरजेचे आहे। झाडे लावून झाडे टिकवणे ही देखील काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। येणाऱ्या कालखंडामध्ये आजची या शहराची लोकसंख्या आणि अजून 5 वर्षांनी आपल्या शहराची वाढणारी लोकसंख्या ही जवळपास त्या ठिकाणी 35 ते 40% ही लोकसंख्या वाढणार आहे। मग ही लोकसंख्या कुठे राहणार? तर लोकसंख्या वाढत असताना घरांची देखील संख्या आपल्या शहरामधली वाढणार आहे। म्हणजे कॉन्क्रिटीकरण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहरात होणार आहे आणि कॉन्क्रिटीकरण जास्त झालं, हरितपट्टे कमी झाले की मग उष्मा वाढतो। त्याकरता आपला परिसर हा हिरवा ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। परंतु आपण प्रत्येक वेळेस बघतो की अनेक सामाजिक संस्था किंवा सामाजिक संस्थांना तरी ते जपून त्या ठिकाणी काम करत असतात, पण शासनाचं काम असलं की मी नेहमी म्हणतो की प्रत्येक वर्षी खड्डा तोच, फक्त झाड बदलतं। त्यामुळे लावलेलं झाड हे वर्षभर टिकवणं, वर्षानंतर मग 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मग तो स्वतः त्याच्या मुळावर आणि त्याने स्वतःचा त्या ठिकाणी सांभाळ केला, त्याच्यानंतरच तो नागरिकांना सावली देऊ शकतो, फुलं देऊ शकतो, फळं देऊ शकतो। पुढे त्यांनी असेही सांगितले की यावेळी मागेल त्याला झाड उपक्रमामध्ये बदल करत ज्यांना जे झाड हवे आहे ते देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, ज्यामध्ये जवळपास 260 प्रकारच्या झाडांचे वितरण करण्यात येत आहे। यावर्षी ग्रीन होप आणि संदीप नाईक प्रतिष्ठाननं थोडा वेगळा प्रयोग केलेला आहे। यावर्षी मागेल त्याला झाड, परंतु मी सांगितलं नाही, सगळ्यांनी झाडाची मागणी केली, पण जे झाड मागाल ते झाड देण्याचा प्रयत्न हा संदीप नाईक प्रतिष्ठान आणि ग्रीन होपनं यावर्षी केलेला आहे। मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की यावर्षी जवळपास 260 प्रकारच्या झाडांचा त्या ठिकाणी समावेश आपण ह्या वितरणामध्ये केलेला आहे। त्यामध्ये आंब्यासारखी फळझाडं आहेत, कडुलिंबासारखं जे औषधी आहे हे झाड देखील आहे आणि अनेक अशी झाडं की आता जे ज्या गावामध्ये राहतात, कोणी कोकणात राहते, कोणी विदर्भात राहते, कोणी पश्चिम महाराष्ट्रात राहते, कोणी खाडी किनारी राहते, कोणीतरी कर्नाटकचा आहे, कोणी केरळाचा आहे, कोणी मध्य प्रदेशचा आहे, कोणी उत्तराखंडचा आहे, कोणी काश्मीरचा आहे। अशा प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये कोणती झाडं असतात त्याचा आता त्या ठिकाणी विसर पडत चाललेला आहे। त्यामुळे नेमकं हे झाड कुठलं हे जर सांगायचं झालं तर अचूकपणे ते सांगणं ते कोणाला शक्य होणार नाही। संदीप नाईक यांनी पुढे असेही सांगितले की कोणते झाड कुठे लावायचे याचे देखील ज्ञान असणे महत्त्वाचे आहे। तसेच आयुर्वेदिक झाडे लावण्यावर देखील त्यांनी भर दिला। माझी सर्व वृक्षप्रेमींना आणि नागरिकांना विनंती आहे, खास करून माझ्या अपेक्षा तरुण वर्गाकडून आहेत की झाड लावताना हे झाड कोणत्या प्रकारचं आहे, ते झाड कसं लावावं, ते लावल्यानंतर आपण कोणत्या ठिकाणी लावावं, त्याचे उपयोग काय, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण जर केला, आपल्याला जर कळत नसते तर आपल्या आजी आजोबांना विचारा, बाबांना आईना विचारा आणि नसत झालं तर मग चॅट जीपीटीला विचारा। कोणीच काय उत्तर दिलं तर चॅट जीपीटी उत्तर देतो आणि बऱ्यापैकी ते उत्तर जवळपास त्या ठिकाणी बरोबर ठरतं। त्यामुळे मुलांमध्ये या निमित्तानं कुतूहल निर्माण होईल, बाबा आमच्या गावाकडे असलेलं झाड आता मला शहरामध्ये उपलब्ध झालंय,
आणि मला त्या आठवणींचं देखील जतन करता येईल. माझ्या आई वडिलांच्या आजोबांच्या आठवणी देखील ते सांगतील. आणि हे करता करता आपल्या शहरामध्ये झाडांची संख्या आपण वाढवू शकतो. मेडिसिनल प्लांट देखील खूप, म्हणजे पूर्वी आईचा बटवा, म्हणजे माझी आजी, त्यांना सांगितलं म्हणजे माझी प्रत्येकाची आजी, म्हणजे कुठे एखादं डोळ्याला लागलं, हाताला जखम झाली, तर मग ते काही मेडिकल स्टोअरमध्ये जात नव्हते. त्यांचा तो बटवा असायचा आणि ते काढला जायचं. त्याच्यामध्ये रक्तचंदन, चंदन अशी अनेक त्या ठिकाणी कापूर असे त्या ठिकाणी म्हणजे असे वनस्पतींचे किंवा जे औषधी वनस्पतींचे भाग असायचे आणि मग त्याचा वापर केला जायचा. परंतु आता ते बटवे फार कमी झालेले आहेत. सगळ्यांची ओढ आता इन्स्टंट मेडिकल स्टोअरकडे झालेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी पुन्हा स्मरणामध्ये याव्यात आणि पुन्हा जुनं असं वातावरण, गतवैभव आपल्याला गावातलं शहरामध्ये निर्माण करायचं असेल तर ते शक्य आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केल्यास पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होईल. हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक नवी मुंबई घडवण्याच्या दिशेने मागेल त्याला झाड हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.